15 दिवस टिकणाऱ्या ह्या ज्वारीच्या तिखट पुऱ्या एकदम खमंग आणि खुसखुशीत, बनवायला खूपच सोप्या. सायंकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. ज्वारीच्या असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी पण आहेत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मी एका छोट्याशा मिक्सी जारमध्ये 2 चमचे ओवा ॲड केला होता आणि त्याच मिक्सी जारमध्ये मी भरपूर सारे हिरवी मिरची ॲड केली. जवळपास 10 ते 12 हिरव्या मिरच्या होत्या, त्याला मी बारीक कट केलं. मी कुठेही लाल तिखटाचा वापर केलेला नाही, हिरवी मिरची वापरली, त्यामुळे मी मिरच्या जास्त वापरल्या. तुम्ही लाल तिखट ॲड करणार असाल तर हिरवी मिरची कमी करू शकता. मी एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या. एकदम खमंग असल्यामुळे ह्याच्यामध्ये लसूण भरपूर ॲड करायचा. आपली झणझणीत अशी पेस्ट बनून तयार आहे. कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे. थोडं थोडं पाणी ॲड करून त्यानुसार त्याची पेस्ट बनवून तयार करायची. नंतर मी 2.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि त्याचमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड केलं, कारण की त्याच्यामुळे बाइंडिंग चांगली येते. आणि अर्धा वाटी बेसन पीठ ॲड केलं, त्याच्यामुळे खुसखुशीतपणा येतो. ह्याच मिश्रणामध्ये मी 1 मोठा चमचा धने पावडर ॲड केली होती आणि त्याच चमच्याच्या साहाय्याने मी 1 मोठा चमचा जिरा पावडर ॲड केली होती. जिरा मी आधी थोडासा रोस्ट केला होता आणि अर्धा चमचाच हळद ॲड केली होती. ह्यामध्येच आपण जी पेस्ट बनवून घेतली होती हिरवी मिरची आणि लसणाची, तीही ॲड केली आणि त्यासोबतच 2 ते 3 मोठे चमचे मी तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलं होतं. ह्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं, म्हणजे छान खुसखुशीत अशा आपल्या पुऱ्या बनून तयार होतात. तेलाचं मोहन ॲड केल्यानंतर सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं, कारण तेल खूप गरम होतं तर लगेच त्याच्यामध्ये आपण हात नाही घालायचा. 1 ते 2 मिनटं मी चमच्याच्या साहाय्याने सर्व तेल मिक्स करून घेतलं. त्यानंतर मिश्रण थंड झालं होतं तर हाताने त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. डायरेक्ट पाणी ॲड करायचं नाही. 4 ते 5 मिनटं लागतात सर्व मिश्रणमध्ये सर्व मसाले, सर्व पीठ व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे. तर असंच हाताने मस्तपैकी चोळून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले त्यामध्ये छानपैकी मिक्स होतील. त्यानंतर हळूहळू जसं लागेल तसं थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि छान असं पीठ मळून तयार करायचं. ही पुऱ्याची जी कणिक असते ह्याचं पीठ आपल्या चपातीसारखं खूप पातळही नसतं आणि आपण ज्या पुऱ्या करतो नॉर्मल त्याच्यासारखं खूप गच्चही नसतं. मीडियम कन्सिस्टन्सीचं असं हे आपण कणिक बनवून तयार करायची. कणिक अशी छानपैकी सॉफ्ट बनवून तयार झाली की आपण लगेच पुऱ्या लाटायला सुरुवात करू शकतो. ही कणिक बाजूला ठेवण्याची अशी काहीही गरज नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटासा पेढ्याच्या आकाराची कणिक बाजूला काढून घ्या. त्याला हातावरच छानपैकी गोल गोल करा आणि त्याला असं पसरून घ्या. गरज वाटत असेल तर थोडंसं तुम्ही त्या कणकेला तेलही लावू शकता, म्हणजे पुरी तुमच्या पोळपाट लाटण्याला चिटकणार नाही. किंवा तुम्ही पोळपाटवर सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊ शकता आणि त्याच्यावर पुरी लाटून घेऊ शकता. सर्व पुऱ्या एकदाच लाटून नका घेऊ. 10 ते 12 पुरी तयार झाली की आधी त्याला फ्राय करून घ्या, म्हणजे पुरी जास्त कडक नाही होणार. नंतर तेल चांगलं गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवर आपल्या सर्व पुऱ्या तुम्ही व्यवस्थित फ्राय करून घ्या. पुरी जेव्हा खूप गरम असते तेव्हा लगेच त्याला डब्यामध्ये भरून ठेवू नका. पुरी अशीच खमंग आणि खुसखुशीत 15 दिवस जशास तशी टिकते. त्यामुळे पुरी व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याला तुम्ही डब्यामध्ये काढून स्टोअर करून ठेवू शकता. चहासोबत खाण्यासाठी तर हे खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.